संख्यावाचक विशेषण किंवा संख्या अंगच येतो त्या ठिकाणी. संख्या विशेषण म्हणजे 1 2 3 4 हे काय आहेत? संख्या विशेषण आहेत. म्हणजे एक, दोन मुलं, 3 गुण, 4 वेद, पंच पाच काय असतात? एक ब्रह्म, दोन असं ते संख्यांचं एक गणित आहे संस्कृतमध्ये. 3 गुण, 4 वेद, 5 महाभूत, 6 रस, 7 धातू, 8 वसु, 9 ग्रह आणि 10 असं बरंच काय काय आहे त्याच्यामध्ये. अख्खे ते श्लोकच आहेत. पाहिजे तर तुम्हाला नंतर देऊ. श्लोक नाही, संख्यांचं गणित आहे. म्हणजे ती संख्या त्या त्या विशिष्ट शब्दांसाठी वापरली जाते. जसं गुण म्हटलं की 3च असतात. वेद 4, ठीक आहे. उपवेद वगैरे असं बरंच काय आहे. आणि एक असतं क्रम विशेषण, म्हणजे संख्याचंच एक वेगळं रूप. त्याला क्रमवाचक विशेषण असं म्हणतात. एक आहे संख्या विशेषण जे आपल्याला संख्या सांगतं. दुसरं आहे क्रमवाचक विशेषण, म्हणजे जो आपल्याला क्रम सांगतो, पहिला, दुसरा, तिसरा असं. मग ते कसं आहे ते आपण आता पाहूया. बघा, त्याला प्रथमः म्हणजे काय झाला? पहिला. बरोबर. मग आता लक्ष द्यायसारखी गोष्ट आहे. पहिला आपण 3ही लिंगांमध्ये बोलू शकतो. म्हणजे बघा, प्रथमः बालक म्हणजे काय? पहिला मुलगा. आणि स्त्रीलिंग असेल तर प्रथमा बालिका, पहिली मुलगी. आणि प्रथमम राज्यम. अच्छा. जर तुम्ही ते गणपतीचं एक स्तोत्र बघितलं असेल तर त्याच्यामध्ये बघा ते नमस्कार करतात, प्रथमम भालचंद्रम च. हे सगळं त्याच्याच त्याचीच रूप आहेत. मग हा प्रथम शब्द जो आहे तो काय होणार? लिंगानुसार चालणार. पहिला मुलगा पण असू शकतो, पहिलं राज्य पण, पहिली बालिका पण. गंमत अशी आहे की हा जो प्रथम शब्द आहे, तर तुमच्या डोक्याला मी थोडासा ताप देणार आहे. जर मला असं म्हणायचं असेल, तुम्हीच सांगा मला, चला ताप द्यायच्याऐवजी तुम्ही सांगा. मला म्हणायचं पहिली सगळी मुलं उठा. म्हणजे ही पहिल्या रांगेत बसलेली म्हणजे रांग आहे, आणि त्या रांगामध्ये पहिल्या समजा 10 रांग आहेत. त्या 10 रांगेमध्ये पहिली किती मुलं असणार आहेत मग? 10. 10. 10 मग रंग. ते कसं म्हणणार मी, सांगा बरं तुम्ही. बोला. पहिल्या लाईन मधलं पहिलं प्रत्येक पहिल्या प्रथम. पदावर नाही, प्रथम अनेक वचन आहे ना, आणि बहुवचन राम. हा, राम मग हा. बहुवचन कसं होणार? सुंदर. बोला, संतोष दादा हुशार येतले. प्रथम प्रथमाः बालकाः म्हणजे बालकाः. पहिली बालकाः. तसंच हम्म, प्रथमाः बालिकाः आणि बाल प्रथमानी राज्यानी. हम्म. कळतं का काय बोलतोय? प्रथम हा हो हो. हो. शब्द लिंगानुसार बदलतो, मान्य आहे आम्हाला. पण तो वचनानुसार सुद्धा बदलतो. जर पहिली अनेक मुलं असतील तर प्रथमाः बालकाः. नसेल समजत, इथे क्लिअर होईल बघा. प्रथमः टाकलं, आलं बघा. प्रथमः कशासारखा चालतोय हा? रामासारखं. त्याच्यानुसार रामासारखा चालतो. रामासारखं. मग प्रथमः बालकः, प्रथमम बालकम म्हणजे पहिल्या मुलाला. समजतंय का? हो. हम्म. इथे पहिल्या मुलाने किंवा पहिल्या मुलाच्या द्वारे. इथं प्रथमाय बालकाय पहिल्या मुलासाठी. प्रथमात बालकात पहिल्या मुलापासून. प्रथमस्य बालकस्य पहिल्या मुलाचा. चा.
प्रथमे बालके पहिल्या मुलामध्ये. मध्ये. आता आपण बहुवचनाकडे उडी मारूया. प्रथमाः बालकाः पहिली मुलं, म्हणजे पहिल्या रांगेत असं म्हणू शकतो. प्रथमान बालकान म्हणजे पहिल्या मुलांना, म्हणजे पहिली जी अनेक मुलं बसली असतील त्यांना. कारण की हा काय सांगतोय आपल्याला? क्रम सांगतोय. बहुवचन. प्रथमैही बालकैही म्हणजे पहिल्या मुलांकडून किंवा पहिल्या मुलांद्वारे. प्रथमेषु बालकेषु पहिल्या मुलांमध्ये. मग दादा उशिरा आले तर प्रथम हा जो शब्द आहे हा क्रमवाचक आहे. आणि प्रथम हा शब्द तीनही लिंगांमध्ये चालणार, तीनही वचनांमध्ये चालणार. पहिला मुलगा, पहिली मुलगी, पहिलं राज्य, राज. असं हे तीनही लिंगांमध्ये पहिल्या राज्यांमध्ये असं पण आपण म्हणू शकतो. मग हा प्रथम जो शब्द आहे तो पुल्लिंगामध्ये चालणार रामसारखा आणि तीनही विभक्त्यांमध्ये. मग द्वितीय बघा. मग आता हा द्वितीय सुद्धा काय चालणार? एकवचन, द्विवचन, बहुवचनामध्ये, सातही विभक्त्यांमध्ये. ज्यावेळी आपल्याला क्रमामध्ये बहुवचन वापरायचं असेल, वर्गात दुसरी आलेली मुलं, समजा 2 नंबरला 3-4 असतील, तर आपण काय म्हणणार? द्वितीयाः बालकाः कक्षायाम उत्तिष्ठन्तु. जे दुसरी आलेली मुलं आहेत, समजा ती 3 असतील, तर त्यांनी काय करा? उभं राहा. दुसऱ्या आलेल्या मुलांमध्ये प्रवीणः उत्तमः अस्ति. द्वितीयेषु बालकेषु प्रवीणः उत्तमतमः. तो काय आहे? अत्यंत श्रेष्ठ आहे. नाही कळलं तर विचारायचंय. मग आता मी या ठिकाणी त्यांचे सगळे शब्द लिहितो. सोपं आहे, एवढं अवघड नाही. फक्त लक्षात ठेवायचंय प्रथम शब्द तीनही लिंगांमध्ये चालतो, तीनही वचनांमध्ये चालतो. मग आता आपल्याला हे माहितीच आहे, तरी पण मी आता लिहितो. प्रथमः, द्वितीयः म्हणजे दुसरा, तृतीयः, चतुर्थः, पंचमः, पंचमः. षडसाठी काय येतं? षडमः नाही येत. थांबा. षड षष्ठः, षष्ठः येतं, पुस्तकात दिलेलं आहे. षष्ठः बालकः कोलाहलं करोति. 6वा मुलगा जो आहे तो मस्ती करतोय. सप्तमः इथेच लिहितो बाजूला. सप्तमः एक एक वाक्य लिहूया समजण्यासाठी तुम्हाला. अष्टमः, अष्टमः आणि नवमः. हे सोपं समजायला कुठे माहिती का? तुमचे गीतेचे अध्याय. अथ सप्तमोऽध्यायः उत्व 1. अथ दशमोऽध्यायः आता, अथ म्हणजे आता. दशमः. मग आता एक एक वाक्य पटापट लिहूया. सोपंच आहे. एकच वाक्य सगळीकडे येऊ शकतं. द्वितीयः बालकः क्रंदती. तो दुसरा मुलगा आहे तो रडतो का? तो पहिला आला नाही म्हणून. तृतीयः पुत्रः धावती. तिसरा जो मुलगा आहे तो धावतो, धावतो. धावतो. चतुर्थः नृपः जयती. चौथा मुलगा जिंकतो, राजा. जिंकतो. पंचमः वेदः तुकाराम गाथा अस्ति. 5वा वेद काय आहे? तुकाराम गाथा आहे. षष्ठः वृक्षः पतति. 6वं झाड पडतं. 7वा सप्तमः विद्यालयः अत्र अस्ति.
सातवी जी शाळा आहे ती काय या ठिकाणी आहे. अष्टमः पुत्रः त्वाम मारयिष्यति. आठवा पुत्र जो आहे तो तुला मारेल. नवमः अं, नवमः साधकः मुंचती. नववा साधक काय होतो मुक्त होतो. दशमः शिष्यः जले निमज्जति. 10वा शिष्य पाण्यामध्ये बुडतो. 10 शिष्यांची एक वेदांतामध्ये खूप प्रसिद्ध कथा आहे. 10वा सगळ्यांना वाटतं 10वा हरवला. तर 10वा तो स्वतःचा असतो, तो स्वतःला मोजत नसतो. मग तो बोलताना कसा बोलतो? दशमः शिष्यः जले निमज्जति. तो आता पाण्यामध्ये बुडला किंवा बुडतो. बुडला नाही, वर्तमान काळात आहे म्हणून. मग हे सगळं काय झालं? प्रथमः, द्वितीयः, तृतीय, चतुर्थः हे काय सगळे क्रमवाचक विशेषण आहे. याच शब्दांना जर आपण आ लावला, ई लावला, ठीक आहे, ई दीर्घ ई लावला तर आपल्याला काय भेटतात? कोण सांगेल? गुरुबंधू. तिथी मिळतात आपल्याला. जसं द्वितीया, तृतीया, चतुर्थी. चतुर्थी नंतर काय ई लागतो बघा. चतुर्थी जसं संकष्टी चतुर्थी. तसं पंचमी नागपंचमी. षष्ठी चंपा षष्ठी. सप्तमी गोकुळ गोकुळाष्टमी. अष्टमी आपल्याला तिथी भेटते. नवमी भगवान रामजी कधी झालेत? नवमी राम. तिथी मधुमास वसंत ऋतूमध्ये 9व्या तिथीवरती भगवान राम झाले. दशमी दशमी. वारकरी संप्रदायामध्ये दशमी असते, म्हणजे दशमीला एक टाइम खायचं, एकादशीला खायचंच नाही आणि द्वादशीला एक टाइम खायचं. त्यालाच उपवास म्हणतात. आता लोकांनी राजगिऱ्याचा डोसा बनवायला सुरुवात केलेली आहे. त्याला उपवास म्हणत नाहीत. उपवास म्हणजे नाही. काहीच खायचं नाही. काहीच खाल्लं नाही तर आपल्या शरीरातील ज्या कॅन्सरच्या पेशी असतात त्या मरायला सुरुवात होतात आणि आपली बॉडी एकदा उपवास केल्याने काय पुन्हा नवीन नाविन्यता प्राप्त करत असतात पेशी आपल्या शरीरामध्ये. मरक्या पेशी मरून जातात आणि नवीन पेशी उत्पन्न होतात. आपल्या जठरापासून सगळीकडे एक सुंदर वातावरण पोटामध्ये तयार होतं. मग एकादशीला काय करायचंय? होईल तेवढं उपवास करायचा आहे. जर आपण 12 तासाच्या वर काहीच खाल्लं नाही तर आपलं जे शरीर आहे त्या शरीरातील चरबी काय आपली बॉडी खायला सुरुवात करते. पण आपण जर काय साबुदाण्याचे वडे आणि राजगिऱ्याचा शिरा आणि अजून काय काय निघालेले उपीटाचं उपीट नाही भगरीचे डोसे असलं काय बनवलं तर आपला उपवास काय राहत नाही. शक्यतो उपवास करायचा आहे होईल तेवढा आपल्या शरीरासाठी. त्याला धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता आपल्या शरीर सुदृढतेसाठी आपण ते करायचं आहे. आपल्या जे ऋषीमुनी होते ते काय सायंटिस्ट होते. आता लोक येऊन काय काय सांगतायत, पण आपल्या ऋषीमुनींनी आधीच सांगून ठेवलेलं आहे. आपली पचनशक्ती ही काय चंद्र याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. मग ती पचनशक्ती जशी जशी कमी होईल तसं तसं आपलं खाणं सुद्धा कमी झालं पाहिजे. असं एक गुरुकुल आहे, अमातीर नावाचं गुरुकुल आहे हरियाणामध्ये. त्या शाळेमध्ये तिथीनुसार त्यांना जेवण असतं. पंचमीला काय, एकादशीला काय, हे सगळं ठरवून. त्याच्यामुळे लोक काय करायचे? जास्त वर्ष जगायचे. आता कसं झालंय?
भोग. उपवासाकडे सुद्धा काय भोग म्हणून पाहिलं जाते. असू द्या, ही शोकांतिका आहे. अशा प्रकारे महत्त्वाचे विषय आपण कव्हर केलेले आहेत. एक संधी तुम्हाला सांगायची, त्याआधी काही शब्द आपण पाहूया. शरीरम म्हणजे शरीर सांगायची गरज नाही. मुखम म्हणजे तोंड, मुखम. नंतर विमानम, लक्षात का ठेवायचे शब्द, कारण की हे नपुंसकलिंग शब्द आहेत. आणि धूम्रयानम म्हणजे रेल्वे गाडी. ती काय करते, जुनी रेल्वे गाडी धूर सोडायची म्हणून त्याला धूम्रयानम म्हणायचे. शरीर, मुख, विमानम, धूम्रयानम फक्त आपल्यासाठी नवीन आहे. तर रेल्वे गाडी किंवा रेल्वे इंग्लिशमध्ये आपण म्हणूया. आता सगळ्यांचं एकदम 100% लक्ष पाहिजे माझ्याकडे. बर, आता पर्यंत आपण असं म्हटलं होतं, ऐका. रामः शब्दामध्ये जो विसर्ग आहे, तुमच्या लक्षात असेल तर तो विसर्ग म्हणजे काय आहे? सुंदर. विसर्ग म्हणजे स आहे. मग आता आपण 22व्या पाठामध्ये आलेलो आहे. ते सांगतात एक नियम, हा विसर्ग म्हणजे काय, र असतो. असं कसं सर, तुम्ही कधी स म्हणता, कधी र म्हणता. आता नियम सांगायला गेले तर झोप लागून जाईल. तरी पण सांगून टाकतो. सस जुषो रुहू हा नियम त्यांनी दिलेला आहे तिथे. मग या अंतिम जो स आहे त्या स चा र होत असतो. तरी पण इथे लिहितो स स जुषो रुहू, या नियमाने त्या स चा र होत असतो. मग आता त्या स चा काय होतो, र. त्याला बोल्ड करून टाकतो. स इज इक्वल टू र. यो, स इज इक्वल टू र. कुठल्या नियमाने झाला, सस जुषो रुहू या नियमाने झाला. मग आता लक्ष द्या, आपण मागे काय पाहिलं होतं, विसर्गाच्या पुढे विसर्गाच्या मागे विसर्गाचा काय होतो, ओ. हा. ओ. उ होतो. ओ सॉरी. बरोबर. हम्म. विसर्गाच्या मागे विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन, विसर्गाचं काय होतो, उ असं पाहिलं होतं. ओ. हा. पण सर आमचा प्रश्न आहे, जर विसर्गाच्या मागे नसेलच तर काय होईल, तर तो नियम आपल्याला आता सांगतात. त्याला आपण नाव द्यायचं म्हणून नाव देऊया रत्व. काय नाव देतोय संधीचं, रत्व संधी. मग या ठिकाणी विसर्गाचा काय होईल तुम्हाला कळालंच असेल, विसर्गाचा र होणार आहे. कधी, र. पाहूया आपण. बघा, ऐका, एकच ओळ तुम्हाला लक्षात ठेवायची. किंवा आ सोडून, म्हणजे किंवा आ मागे नसेल आणि पुढे जर कुठलाही स्वर आला, सोपं आहे, कुठलाही स्वर आला किंवा मृदू व्यंजन आलं, कळतंय काय बोलतोय, विसर्गाच्या मागे किंवा आ नको, ई येऊ द्या, ऊ येऊ द्या, काही आलं तरी चालेल, आणि पुढे जर स्वर असेल किंवा मृदू व्यंजन असेल तर विसर्गाचं काय होणार आहे, र. र. आता मी एक उदाहरण सांगतो, इट विल बी व्हेरी क्लिअर. हरिही प्लस अवदत, विसर्गाच्या मागे आहे का, बोला. तरी मागे ई आहे ना विसर्गाच्या सर. मागे ई ई आहे. आहे. बरं, विसर्गाच्या मागे हम्म. आ आहे का, नाही. नाही. मग ओ. विसर्गाच्या मागे आणि आ सोडून, सोडून लिहितो मी मुद्दाम म्हणून या ठिकाणी तुमच्या लक्षात यावं म्हणून, सोडून कुठलाही स्वर असेल तर विसर्गाचा र होतो. मग काय होणार, हरी ही र आणि अवदत. क्लिअर. मग ह्यांना आता मी एकत्र करतो, हरी रवदत. मग हरी रवदत, अरे रवदत तर कुठंच नाही. अहो तो अवदतच आहे, पण त्या विसर्गाचा झालाय र. कुठल्या संधीमुळे, रत्व संधीमुळे. आणि ती रत्व संधी काय आहे, विसर्गाच्या मागे किंवा आ सोडून स्वर असेल तर
आणि पुढे जर स्वर किंवा मृदू व्यंजन असेल तर विसर्गाचा होतो र. सर 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 जर. आता भानू शब्द आहे. विसर्गाच्या मागे काय सांगा? ऊ आहे ना. उ आहे म्हणजे अ आणि आ सोडून आहे का? हो. आहे. मग हो. विसर्गाचं काय होणार? र. र. आणि गच्छती आहे असंच. मग आता हा र जाईल कुठे? आम्हाला तेवढं सांगा आणि मग संपलं. मग सोप्पा नियम आहे. सर सगळं सोपंच आहे, फक्त समजून घ्यायचंय आणि प्रॅक्टिस भांडूल करून लक्षात ठेवायचंय. मग काय नियम आहे? भांड- विसर्गाच्या रच्या पुढे जर स्वर आला तर तो काय होतो? मिळून जातो. बघा, या रच्या पुढे आला, मग तो कशात गेला? अत गेला. हम्म. आणि रच्या पुढे जर व्यंजन आलं तर तो काय होतो? वर जातो. सर जर रच्या मागे काय असेल तर? आधी एवढं समजून घ्या. रच्या पुढे स्वर असेल, मिळून जातो. रच्या पुढे व्यंजन आलं तर तो वर जातो. नाही नाही सर, आम्हाला सांगाच तुम्ही, जर रच्या मागे जर व्यंजन आलं तर काय होईल? बघा, क, आधी नियम लिहूया मग समजून घेऊया. रच्या मागे जर व्यंजन असेल, आता हा इथं लागणार नाहीये पण ओघात आलाय म्हणून समजून घेऊया. रच्या मागे, होय होय होय, रच्या मागे जर व्यंजन असेल, आता हे हे आहे बरं का, श्लोक आहे. श्लोक मला माहिती नाहीये पण मी गुरुवर्यांकडून ऐकले. रच्या मागे जर व्यंजन असेल तर तो खाली येतो. हम्म. खाली येतो, खाली जातो, येतो, काय म्हणायचं ते म्हणा. अरे, मला पण झोप आली काय. खाली जातो, खाली जातो. उदाहरण सांगा लगेच. क आणि र असेल तर काय होईल? क्रू. क्र क्र र. कारण की रच्या मागे काय आहे? व्यंजन आहे. बघा, क्र म. अरे यार, क्रम. रच्या मागे व्यंजन आहे. आणि जर रच्या पुढे व्यंजन आलं तर तो वर जातं ना मग. वर जातो. मग काय होणार? कर्म. मग विसर्गाच्या मागे किंवा आ सोडून स्वर असेल, पुढे स्वर किंवा मृदू व्यंजन असेल तर विसर्गाचा र होतो. रच्या पुढे स्वर असेल, मिळून जातो. रच्या पुढे व्यंजन असेल, वर जातो. रच्या मागे व्यंजन असेल, खाली येतो. तर या रत्व संधीमध्ये मागेचा संबंध येणारच नाही, फक्त पुढचाच येणार आहे. तेवढाच तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारे हा 22वा पाठ सुखासुखी संपलेला आहे. याची उदाहरणं वाक्य आपण पुढच्या क्लासमध्ये पाहूया.